हॅलो एव्हरीवन, यम्मी स्वाद या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला नेणार आहे हवेली धरमपूर या रेस्टॉरंटमध्ये। शिमलाला ट्रिपला जाताना मी या रेस्टॉरंटमध्ये विजिट दिलेली। हे हिमाचलमध्ये रेस्टॉरंट आहे। या रेस्टॉरंटची एंट्री तुम्ही बघू शकता। कलरफुल असे वॉल्स आहेत आणि याची जी ॲक्च्युअल एंट्री आहे ही ॲक्च्युअली फ्रंट एंडला त्यांनी गावाचा फील येण्यासाठी वेगवेगळे स्टॅच्यू लावलेत। गावकऱ्यांचे स्टॅच्यू, बैल स्टॅच्यू वरती लावलेत आणि ॲक्च्युअल जे रेस्टॉरंट आहे ते खाली आहेत। इथे ढाल पण दिसते आणि बैलाचं स्टॅच्यू आहे। त्यानंतर ॲक्च्युअली खाली त्याचं मेन रेस्टॉरंटची एंट्री खालून होते। या रेस्टॉरंटच्या या विंडोमधून, मोठमोठ्या विंडोमधून झाडांचा व्ह्यू दिसतो आणि सिटिंग अरेंजमेंट तुम्ही बघू शकता। फायनली काय ऑर्डर करायचं याचा विचार केल्यानंतर आम्ही ठरवलं की व्हेज दम बिर्याणी ऑर्डर करूयात आणि ती ऑर्डर केली विथ रायता। माझ्या या शिमलाच्या फर्स्ट ट्रिपमध्ये, शिमलामधल्या या फर्स्ट रेस्टॉरंटमध्ये मी जी ऑर्डर केलेली डिश होती ती होती दम बिर्याणी। ॲक्च्युली मला लोकल डिश ट्राय करायची होती, पण तिथले लोकल डिश कुठले आहे याचा अंदाज आला नाही, त्यामुळे बिर्याणी हा राईसचाच एक प्रकार ऑर्डर केलेला। पण तुम्ही जर का अशी वेगळी कुठली लोकल डिश इथली ट्राय केली असेल तर तसं मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। बिर्याणी 2 लोकांसाठी पुरेशी होती, 2 लोक आरामात खाऊ शकता। रेस्टॉरंटच्या स्टार्टिंगला जी अरेंजमेंट बसण्याकरता त्यांनी सोफ्याची ही अरेंजमेंट केली आहे आणि तसंच गावाचा लुक क्रिएट केला आहे, तो इथे दिसून येतो। वेगवेगळे स्टॅच्यू लावून, परत त्यानंतर फ्रेम्स पण ॲक्च्युअल रेस्टॉरंटमध्ये एंट्री झाल्यावरती त्यांनी भरपूर असे फ्रेम्स लावलेत। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अजून अशा नवनवी व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण नवीन व्हिडिओ पोस्ट होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।